या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोड यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल, विजापूर रोड, सोलापूर। प्रहार संघटनेचे खालिद मणियार यांच्यावर शहरातील काळी मस्जिद ट्रस्टीचे उपाध्यक्ष अजहर जमादार यांनी गंभीर आरोप करत काळी मस्जिदीच्या जागेवरून लाखो रुपयांचे खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार सोलापुरात आलेले थेट प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांच्या समोरच केली होती। त्यामुळे शहरात खळबळ माजली होती। आज या प्रकरणावर प्रहार संघटनेचे अजित कुलकर्णी यांनी माध्यमासमोर पुरावे दाखवत ट्रस्टीने केलेले सर्व आरोप हे बिनबुडाचे आहेत। मुद्दामच जाणून बुजून प्रहारच्या पदाधिकाऱ्यांना त्रास देण्याचे काम शहरात होत असल्याचे सांगत या प्रकरणावर मोठं भाष्य केलं आहे। एकंदरीत काय म्हणाले अजित कुलकर्णी पहा। ज्या दिवशी प्रहारचा चांगला सामाजिक कार्यक्रम असताना तुम्ही जाणून बुजून त्याच्यात ठिणगी टाकायचा प्रयत्न करत आहात तर हे कदापिही प्रहार जनशक्ती पक्ष हे सहन करणार नाही। खालिद मणियार हा दानशूर माणूस आहे। तुम्ही एक नाही 10 जणांना विचारा, वेळोवेळी अपंग असतील, दिव्यांग असतील, कुणाचं लग्न असेल, कुणाचं कार्य असेल, कुणाची मयत असेल, तरी सुद्धा खालिद मणियार 5-10 हजार रुपये, कुणाचं लग्न असेल, तांदूळ असेल, गहू असेल, वेळोवेळी अपंगांसाठी ते घरटे बच्चूभाऊंच्या वाढदिवसानिमित्त घरं बनवले, ते दान केलेले आहेत। वेळोवेळी हे समाजकार्य करणाऱ्या माणसाला समाजकंटकांनी, राजद्रोही तोय, समाजकंटक तोय, खंडणीखोर तोय, असं असताना तू खालिद मणियार जे काही बोललेलं आहे त्याचा निषेध करतो ना। आम्ही पुराव्यासहित तुझ्या विरोधात कोर्टात जाणार, तुझा म्हणजे जेणेकरून पोलिसांना सांगून गुन्हा दाखल करायला लावणार, तक्रार देऊन या सगळ्या गोष्टी आम्ही जे प्रहारला टार्गेट केलं जाते। कारण प्रहार वेळोवेळी आंदोलन करणे, सगळ्या प्रशासनाला प्रहारचा त्रास होत आहे वेळोवेळी आंदोलन केल्यामुळे, म्हणून प्रहारला हे टार्गेट केलं जातं। का करायची जागा रिकामी? 2024 पर्यंत आम्ही वेळोवेळी भाडं भरलेलं आहे। त्याच्यानंतर वक्फकडे मागणी केलेली आहे। मला सांगा, जर मस्जिद ट्रस्टीने जर न्याय नाही दिला तर आम्ही न्याय कुणाकडे मागायचा? वक्फ बोर्डाकडे जाणार त्यांनी। मग वक्फ बोर्डाकडे त्यांनी तक्रार दिलेली आहे, वक्फ बोर्डाने सुद्धा न्याय दिला नाही म्हणून कोर्टात गेलेले। मग कोर्टापेक्षा कोण मोठा आहे का? जोपर्यंत कोर्टाचा निर्णय लागत नाही तोपर्यंत आम्ही वेळोवेळी त्यांना भाडं देऊ, नसेल कोर्टात जमा करू, आम्ही भाडं त्यांना देणार नाही। पण हे मस्जिद ट्रस्टी यांच्या विरोधात 10 जणांच्या तक्रारी आहेत, हेच खंडणीखोर आहेत, हेच समाजकंटक आहेत। आपल्या मस्जिदचे विषय तिथे मस्जिदमध्ये बसून मिटवायचे सोडून हे असं चव्हाट्यावर आणण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। प्रहारला यामध्ये मध्ये खेचलेलं आहे। आदरणीय बच्चूभाऊंसमोर हा विषय झालेला आहे। त्यामुळे बच्चूभाऊंनी सांगितलेलं आहे की या गोष्टीची शहानिशा करून खालिद मणियारचे कागदपत्र घेऊन मला पाठवा। मी पाठवलेले आहेत प्रहार जनशक्ती पक्ष। खालिद मणियारकडे बिलकुल कुठल्याही पद्धतीची चूक नाही। 4 ते 5 महिने झाला तरी भाडं घ्यायला तयार नाहीत, म्हणून आम्ही वक्फ बोर्डाकडे गेलो। वक्फ बोर्डाने न्याय दिला नाही म्हणून आम्ही गेलो कोर्टात। धन्यवाद। ओके।